गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 9वा नाना उपासना निरूपण नाम श्रीराम समर्थ। आता सध्या दशक 16वा तत्वान्वयाचा सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण यातील दशक 8वा आत्माराम निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यापासून या दशकातील समास 9वा नाना उपासना निरूपण नाम सुरू होत असून या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना भावार्थे प्रवतले भजना ठाई ठाई। श्री समर्थ पहिल्या ओळीत सांगतात की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत। जागोजागी लोक भावार्थाने भजन करीत असतात। आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करती जे जे निर्गुण मनती उपासनेसी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की आपल्या आवडीच्या देवाला ते भजतात, त्यांची नाना प्रकारे स्तुती स्तवने करतात। प्रत्येक जण आपल्या उपासनेला निर्गुण म्हणतो। याचा कैसा आहे भाव मज सांगे जे अभिप्राव, अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की यात काय भाव आहे, याबद्दल आपले मत काय आहे ते मला सांगावे। यावर वक्ता म्हणतो की अरे आपापल्या देवाची स्तुती करावी असा माणसाचा स्वभावच असतो। निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा। श्री समर्थ ते सांगतात की निर्गुण असे म्हणणे मायेमुळे शक्य होते। ती माया बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुणी आहे असे म्हटले जाते। वास्तविक चंचळ अंतरात्माच बहुगुणी आहे। सर्व देव हे त्याचेच अंश आहेत हे अनुभवाने जाणून घ्यावे। सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते, अधिकार परतवे ते मान्य कीजे। श्री समर्थ ते सांगतात की सर्व लोकांना जे मान्य होते ते अंतरात्म्याला पावते। आपल्या अधिकारारूप सर्वांना अंतरात्मा एकच आहे हे पटेल की। श्रोता मने हा अनुमान, मुळी घालावे जीवन, ते पावे पानोपान हे सध्या प्रचिती। श्री समर्थ ते सांगतात की झाडाच्या मुळांना पाणी घालावे लागते तेव्हा ते पानोपानी पोचते, हीच रोकडी प्रचिती आहे। वक्ता मने तुळशीवरी, उदक घालावे पात्रवरी, परी हे धरी निमिषभरी भूमीस भेदे। यावर समर्थ म्हणतात की तुळशीच्या रोपाला भांडीभर जरी पाणी घातले तरी ते पानावर राहत नाही, ते एका क्षणात जमिनीला भेदून मुळाकडे जाते। थोरा वृक्षास कैसे करावे, शेंड्यास पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मज निरोप पावा। श्री समर्थ म्हणतात की तुळशीचे ठीक आहे, पण मोठ्या वृक्षाच्या बाबतीत काय करावे, त्यांच्या शेंड्यापर्यंत पात्र कसे न्यावे याचा अभिप्राय मला स्पष्ट करून सांगावा। पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडेच येते, हाची पाविना तेथे काय करती। समर्थ ते सांगतात की पावसाचे पाणी मोठ्या वृक्षावर पडते पण तेही मुळाकडे जाते। सकळास मूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे, साधुजनाचे पवाडे विवेकी मन। श्री समर्थ ते सांगतात की सगळ्यांनाच मूळ सापडेल इतके त्याचे पुण्य कुठे मोठे असते। साधू संचाचे विवेकी मन मात्र मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते। तथापि वृक्षाची न पडी पाडे, जीवन घालिता कोटे पडे, ए गोष्टीचे साकडे काहीच नाही। श्री समर्थ ते सांगतात की तथापि वृक्षाच्या दृष्टांतावरून झाडाला कोटे पाणी घातले तरी ते कोटे जाते हे जा लक्षात येईल, म्हणून काहीच अडचण राहणार नाही। मागील आशंकेचे निरसन होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसे म्हणती।
चंचळपणे विकारले, सगुण ऐसे बोलिले, एरती निर्गुण उरले गुणातीत. मागे जी श्रोत्यांनी शंका विचारली होती त्याचे निरसन झाल्याने श्रोता समाधानी झाला. आता गुणाला निर्गुण कसे म्हणतात ती शंका राहिली. जे चंचलपणे विकार पावते त्याला सगुण म्हणतात आणि अखेरीस जी गुणातीत उरते ती निर्गुण होय. वक्ता म्हणे हा विचार, शोधून पाहे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. श्री समर्थ म्हणतात की हा विचार करण्याकरता सारासार विवेकाने सार काय आहे ते शोधून काढावे आणि त्या संबंधी स्वानुभवाने निर्धार निश्चय झाला की निर्गुण हे नाव मग उरत नाही. विवेकाचे हे मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा विवाद खोटा. श्री समर्थ ते सांगतात की एखादा खराच राजा असतो आणि एखाद्या सेवकाचे नाव राजा असते. विवेकानेच खरा कोण हे जाणून घ्यावे. तेथे वादविवाद करणे योग्य नाही. कल्पांत प्रळी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलले, एरे ते अवघेच झाले मायेमध्ये. श्री समर्थ तिथे सांगतात की प्रलय काळी कल्पांत झाल्यानंतर जे शिल्लक राहते त्यास निर्गुण म्हणावे. याकरच जे काही उत्पन्न होते ते मायेमध्येच येते. शेना शहार बाजार, नाना यात्रा लहान थोर, शब्द उठती अपार कैसे निवडावे. श्री समर्थ म्हणतात की सैन्यामध्ये, शहरामध्ये, बाजारामध्ये तसेच मोठमोठ्या लहान मोठ्या यात्रामध्ये अपार शब्द उठतात, त्याची निवड कशी करावी. काळामध्ये पर्जन्य काळ, मध्ये रेती होता निवळ, नाना जीव होती सकळ कैसे निवडावे. श्री समर्थ म्हणतात की पर्जन्य काळात दिवसभर पाऊस कोसळून मध्यरात्री जरा निवळला की नाना जीव सर्व एकदमच आवाज करू लागतात. नाना देश नाना भाषा मते, भूमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते कैसे निवडावी. श्री समर्थ म्हणतात की पृथ्वी तलावर नाना देश आहेत, त्यात अनेक प्रकारच्या भाषा आहेत, त्यात असंख्य मते आहेत, शिवाय अनेक ऋषी असून त्यांची वेगवेगळी मती आहेत. वृष्टी होताच अंकुर, सृष्टीवरी निगती अपार, नाना तरु लहान थोर कैसे निवडावे. श्रीमंत म्हणतात की पाऊस पडला की पृथ्वीवर नाना बीजे अंकुरतात. या सृष्टीमध्ये नाना प्रकारचे तरु लहान थोर वृक्ष निर्माण होतात. खेचरे भुरचरे जळचरे, नाना प्रकारची शरीरे, नाना रंग विचित्र विचित्रे कैसी निवडावी. श्री समर्थ म्हणतात की आकाशात संचार करणारे, पृथ्वीवर विचरण करणारे आणि जलात विहार करणारे प्राणी पक्षी अशी नाना प्रकारची शरीरे आहेत. ती चित्र विचित्र नाना रंगाची असतात. कैसे दृश्य आकारले, नाना परी विकारले, उदंडची पैसावले कैसे निवडावे. हे दृश्य विश्व या प्रकारे आकाशात येऊन त्यात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होऊन त्याचा अपाट विस्तार झाला आहे. यात निवड कशी करावी. पोकळीमध्ये गंधर्व नगरे, नाना लंग लहान थोरे, बहुव्यक्ती बहुप्रकारे कैसी निवडावी. समर्थ ते सांगतात की आकाशात पोकळीत नाना गंधर्व नगरे दिसतात. ती लहान थोर नाना रंगाची असतात. यामध्ये नाना प्रकारच्या आकृती दिसतात. त्याची निवड करणे अशक्यच असते. दिवस रजनीचे प्रकार, चांदणी आणि अंधकार, विचार आणि अविचार कैसा निवडावा. विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित आणि अनुमान येणे रीते. समर्थ म्हणतात की दिवस आणि रात्र, चांदणी आणि अंधकार, विचार आणि अविचार याची निवड कशी करायची. विस्मरण आणि स्मरण, शिस्त आणि गैरशिस्त, प्रचिती आणि अनुमान याची निवड करणे कठीण आहे. न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेकानं काय का जे उमजो नये. समर्थ म्हणतात की न्याय अन्याय होय अथवा नाही याचा निवाडा विवेकाशिवाय होऊ शकत नाही. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. धनाढ्य आणि दिवाळखोर, सावा आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार स्पष्ट कळला पाहिजे. समर्थ म्हणतात की कोण कार्यकर्ता आहे, कोण निकामी आहे, कोण शूर आहे, कोण वाईट कर्म करणार आहे, कोण धार्मिक आहे, कोण अधार्मिक आहे हे कळले पाहिजे. कोण धनाढ्य, कोण दिवाळखोर, कोण सज्जन, कोण चोर,
काय खरे आणि काय खोटे हा विचार कळालाच पाहिजे. वरिष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण, भ्रष्ट कोण आणि अंतर्निष्ठ कोण हे सारासार विवेकाने स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर.